शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. राजमा पिकाचे बाजारभाव मागच्या 8 दिवसांमध्ये घसरलेले होते, परंतु आता बाजारभाव हे चढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मग कोणत्या व्हरायटीला किती बाजारभाव आहे याविषयी आपण सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, मागील 8 दिवसामध्ये राजमा पिकाचे बाजारभाव हे खूप प्रमाणामध्ये आपल्याला घसरलेले पाहायला मिळाले होते. याच्या मागचं कारण काय होतं, तर याच्या मागचं कारण असं होतं तर शेतकरी ओला माल पूर्णपणे वाळून न देणं, खराब माल नेणं, यामुळे आवक ही जास्त प्रमाणात वाढलेली होती. आणि जेणे की आवक वाढल्यामुळे बाजारभाव हे घसरतात हे सर्वांना माहिती. परंतु आता आवक ही कमी झाली आणि बाजारभाव देखील चांगल्या पद्धतीने वाढलेले आहेत. आज आपण प्रामुख्याने 2 व्हरायटीचे बाजारभाव आपल्याला माहिती झालेले आहेत, अपडेट्स आलेले आहेत, ते सांगणार आहोत. त्यामध्ये एक वरुण आणि दुसरं म्हटलं तर ब्राझील वाघ्या. शेतकरी मित्रांनो, मागच्या 8 दिवसामध्ये वरुण या व्हरायटीचे बाजारभाव कशा पद्धतीने होते हे सुरुवातीला आपण बघू. तर साधारणपणे 5,500 ते 5,700 पर्यंत आपल्याला बाजारभाव हे मागील 8 दिवसामध्ये होते कमी झाल्यामुळे. परंतु आता हे बाजारभाव वाढलेले आहेत. मग कितीने वाढलेत, तर साधारणपणे 800 ते 1000 रुपयाने आपल्याला बाजारभाव वाढलेले पाहायला मिळत आहेत. आता 6,600 रुपये प्रति क्विंटल वरून हा राजमा आता व्यापारी खरेदी करतायत. तर ज्या शेतकऱ्यांपाशी आता वरून व्हरायटीचा माल तयार असेल तर शेतकऱ्यांनी 100% याची विक्री केली पाहिजे, कारण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर जर विचार केला आपण दुसरी व्हरायटी, ती म्हणजे ब्राझील वाघ्या. ब्राझील वाघ्याचे बाजारभाव हे साधारणपणे 7,500 ते 7,700 पर्यंत मागच्या 8 दिवसामध्ये होते. परंतु आता साधारणपणे जास्त नाही, परंतु 8,000 ते 8,100 पर्यंत याची खरेदी आता सुरू आहे. ब्राझील वाघ्या विक्रीसाठी थोडं थांबलं पाहिजे, कारण की सुरुवातीला ब्राझील वाघ्याचे बाजारभाव हे 8,800 रुपयापर्यंत होते. त्यामुळे आणखी वाढण्याची शक्यता आहे. 26 जानेवारीपर्यंत बाजारभाव हे वाढण्याची शक्यता आहे असं व्यापारी म्हणतात. परंतु वाढतील न वाढतील हे आपल्या आवक ज्या पद्धतीने बाजारपेठेमध्ये जाईल त्या पद्धतीने बाजारभाव वाढत असतात. परंतु 800 रुपये आपल्याला ब्राझीलला कमी रेट मिळतोय. सुरुवातीला 8,800 रुपये होता, परंतु आता 8,000पर्यंत याची खरेदी चालू आहे. साधारणपणे 500 ते 200 रुपयाने ब्राझील वाघ्याचे बाजारभाव आता आपल्याला पाहायला मिळत आहेत की वाढलेले आहेत म्हणून. तर या व्हिडिओचा उद्दिष्ट असा होता, वरून हा 5,500हून 6,600 वरती आला आहे आणि ब्राझील वाघ्या हा 7,500हून 8,000 वरती आला आहे. असे बाजारभाव हे वाढलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांना आता आपला राजमा पिकाचा माल न्यायचा असेल त्या शेतकऱ्यांनी माल हा नेऊ शकता. आणि राजमा पिकाविषयी जर आपल्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. अत्यंत महत्त्वाचे जर प्रश्न असतील तर त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवून आपण आपल्या चॅनलवरती सोडू, की जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती ही मिळेल. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा, की जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी मिळतील. तर धन्यवाद.